पोचलोय लोकेशनला. समोर मुंब्रादेवीचं मंदिर आहे वरती. हा साबेला जातो चिवा ब्रिजला. आणि इथं त्यांनी टाकलं दुकान. पहिला तिकडे होता आतमध्ये. आणि आपल्या रिक्षा रेडी झाली. अजून बाकी आहे काम. आणि तुम्हाला दाखवत आहे खाडीच्या बाजूलाच आहे. आय थिंक भरणी करूनच केलं मला तर वाटतं. मी खाडीमध्येच आहे. डावत येतो कारण फुल भरणी गेले. आणि पाण्याचा आता वाव चालेल बघा. जोर आले मला तर वाटतं. अशा ठेवल्यात मस्तपैकी. एवढे आहे ना दादा. वाफ पण मारतं. हा शपथ डेंजर गरम आहे. अजून त्याला रंग नाही आला. नाही तर चॉकलेट होते. आता मम्मी करते पाणी चेंज. ते चोकळून झाले आणि तुम्हाला दाखवतं खाऊन. मस्त लागतात. जर काही काहींना कसं माहिती आहे कडू सुद्धा होतात. कधी कधी मीठ सुद्धा कमी जास्त होतं. हॅलो आणि चला यूट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत आहे. आता निघाले मुंब्र्याला जायला. कारण की रिक्षा वाटतं रेडी झाले की नाही माहीत नाही. पण काल दिलं आहे. काल सकाळी 10 वाजता दिलं. म्हणजे 10-10:30 तर नाही. तर आता चाललं आहे हाणायला. आता नाना बघ मस्त तयार होऊन चालू. नानी बघ कुठं जायला तयार होऊन. आवरे लवकर. पूजा कोणती असतं. हा कुठं झाले. हा कुठं कुठं झालं. चला आता नाना असं आम्ही निघालो जायला मुंब्र्याला. दाखवतो तुम्हाला रिक्षा. पोचलाय भारतपेठा. नुसतं इथे एक सनसेट घ्यायचं. इथं वरती लावतात. घेतात इथून चेक करतात. मग असं एक डॅमेज आहे झाला. आता दुसरा चेक करतात. पोचलाय लोकेशनला. समोर मुंब्रादेवीचं मंदिर आहे वरती. हा साबेला जातो चिवा ब्रिजला. आणि इथं त्यांनी टाकलं दुकान. पहिला तिकडे होता आतमध्ये. आणि आपल्या रिक्षा रेडी झाली. अजून बाकी आहे काम. आणि तुम्हाला दाखवत आहे खाडीच्या बाजूलाच आहे. आय थिंक भरणी करूनच केलं मला तर वाटतं. मी खाडीमध्येच आहे. डावत येतो कारण फुल भरणी गेले. आणि पाण्याचा आता वाव चालेल बघा. जोर आले मला तर वाटतं बघा पूर्ण. आणि इथं वॉटर फिल्टरसुद्धा लावलं. पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत खूप. आणि बघा कसा पूर्ण काला काला एकदम डेंजरस आहे. आणि मासे पकडतं वाटतं भाई पण तरी. समोर खाली मासे पकडतं. मासे असतील म्हणून मासे पकडतात. चला आपण आपल्या रिक्षाच्या इकडे दाखवायचं होतं म्हणून. मी सुद्धा इथं फर्स्ट टाईम आलो. बाहेर होतं आणि तिकडे यायचं. हा चिवापूर तिथं समोरच साबे गाव आहे त्या बाजूला. आता जास्त राहिला नाही. आता मुंब्र्यामध्येच कन्वर्ट होणार आहे. कारण की चाली तर खूपच बांधल्यात. डेंजर एकदम. मी जायचो ना पहिला माझ्या कामानिमित्त. तेव्हा बघायचो पार इथपर्यंत जॉईंट झालं. मी मस्त हॉल आहे. गाईज 1.5 तासानंतर गाडी भेटली. पण कलर बी वाढलावले त्यांनी. येल्लो पट्टा मारला होता ना. त्याच्यावर सुपर 7 ग्लू लावतात ना चिटकवायला. त्याच्यामध्ये थोडा कलर उकडून गेला. त्याचा जो सुपर 7 ग्लू आहे ना ते एकदम हार्ड असतं. आणि या गाडीची बघ अशी वाट लावली पूर्ण. आम्हाला त्या चालवायला आम्ही चालू. चला आता फायनली दोन्ही रिक्षा घेऊन जा. येणार होतो स्कूटी घेऊनच. पण कसा पाण्याचा प्रॉब्लेम होतो. मग ते विचार केला दोन्ही गाड्या घेऊन एक. चला आता मी नानाच्या गाडीने होतो. आणि नाना निघेल पुढं. मला गाडी घेऊन वॉश करायला लागेल. आज करता का उद्या. उद्याच पूजा करायची आहे. आताच जमनवाल्याचं आहे. स्पेअर पार्ट भेटतं तिथं ऑटोच्या पूर्ण. आरेशा बरोबर आलो होतं तेव्हा काढल्या होत्या व्हिडिओ. काहीच पोचलो मस्त घरी. गाडी वगैरे धुतली. हा बेकर झाली जरा. त्याला जाऊन जेवण करतो. आणि आज काही जास्त ब्लॉग शूट केलाच नाही. अजून 3 ब्लॉग एडिट करायचे बाकी. ते करतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. बघू शकता बॉक्सर सिलेंडरवाल्याला वरतीच जाऊन देत नाही बघा. इथं बसलं आहे. निखिल नाही. निखिल कामाला गेले. आणि तो सारखा फोन करतोय. पण त्याला काही वरतीच जाऊन देत नाही. निखिल कामाला गेलं आहे. आता घरात कोण असेल निखिलला सांगितलं त्यांनी फोन करायला. अजून येतो की नाही. मी त्याला सांगतोय मी इथं उभा आहे जा तरी जात नाही. काहीच कुत्र्याला हाकलला मी. म्हणजे आला इकडे घरी कुत्रा. आणि आता त्याला पैसे द्यायचे. तर मी घरात कोण नाही. तुषार एकटाच आहे. त्याच्याकडे पैसे नाही. मग मी पैसे घेऊन चालू आहे.
मामाने मला फोन केला, फक्त घरात कोण नाही, सर्वजण कामाला गेलेत. मामी हॉस्पिटलमध्ये आहे. चला पैसे देऊ त्याला आणि त्याला वाटला पण एक्सचेंज करून देतो. तर आपण चाललो आहे आत्ता रस्त्यावर. सुहानीचा पण यायचा टाईम झाले, पण नाना गेलाय. नाना बघतो आत्ती घरी सोडतो का रस्त्यावर सोडतो, त्यासाठी बरं रस्त्यावरच जाऊन उभं राहावं. कारण आता तिघांना आणायचं आहे. सुहानी मंथन आणि दी आता नावच ना मला आठवत. कधी असं होतं का आयत्या टायमावर नाव नाही आठवत. आली का दाखवतो तुम्हाला. बघ चालली ही बिचारी, चालली बघा. हां दिशू मग तुझं नावच नव्हतं आठवत, आता नाव आठवला. अवतार बघा कसं झालं. काय काय जा. आणि इकडे सुवाणी कपडे बघा, कपडे बघा तिचं कसं खाली. उचल ते बॅग, तुझ्यापेक्षा बॅग वजन झाले ना सुवाणी. बॉक्सर सुद्धा आम्हाला सुवाणीला घ्यायला आलेला आता आलंय. त्याला वाटलं काहीतरी आणले. भाजी आहे ही, त्याला काय वाटलं हे भाजी आहे, त्याला काय वाटलं काहीतरी मटण वगैरे आणले. आज सोमवार आहे, आज कोण काय आणणार. काल खूप होता, काल दिलं त्याला. आणि आता भाजी देऊ आपण आतमध्ये आणि पुन्हा रस्त्यावर जाणार. आमची जरा चर्चा चालू आहे, एका विषयावर करून येतो. तर सुहानीपेक्षा बॅग वजन झाले. ने तू मला नको सांगू. चले पटकन गेले आतमध्ये. आता बघा बॅग कपडा तसं टाकील आणि पटापट रेडी बॅग टाकून आली. उचल चल उचल उचल. एक 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 हां वजन आहे ना हलका आहे. उचल उचल. ए धर बटाटा. सुहानीला सोडली. आता नाणी वगैरे तिचा कपडा काढायची. पहिला कसं मला कपडे काढायला लागायचं, सगळं काही करून घ्यायचो. म्हणजे ती स्वतः पण काढायची. कधी कधी कंटाळली ना मग काढायला सांगायची. आता जाऊ पण रस्त्यावर, तिथं जाऊनच भेटत नाही. बूम चालू बूम 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 त्याची बोलते. बाय बाय का, बाय 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 का. हे आबा आबा करून का आबा 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 कसे करायचं. आबा 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 हे असं कर दिदी असं वा 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 कर कर. काय गोलू काय असतात आज लय खुश आहे तू का. लगे बोंबला लागली. बंद कर. यायचं मस्त जेवण करून झाले. बाहेर गेलो होतो, तिथे शूट नाही गेला. आता इथं लावलं मी बेलपाडकर याची व्हिडिओ. तो गेले वाना करायला. आता चालू खाली चालून येतो आणि सकाळी आपल्याला लगेच निघायचं आहे. म्हणजे चालत एक आम्ही जी छोटीशी ट्रिप केले, चालत जायचं आहे. बघू दाखवेनच तुम्हाला त्याचा ब्लॉग बनवून दे. उद्या अंगारकी चतुर्थी आहे, त्याच्या निमित्त आता चालून येतो पहिला आणि मग मम्मी जेव्हा आवाज येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. मम्मीने बनवल्या काचऱ्या म्हणजे वलकुंड्या. तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा मला. हे चालून झालं आहे. मॅच बघायला गेलो. मॅच आहे काहीतरी आता 10 ओव्हरी कंप्लीट झाल्यात. आता चालू आहे टेरेसवर, दाखवतो तुम्हाला काचऱ्या. आणि आज जर म्हणजे पूर्ण जर झालं नाही ना तर सकाळी पण दाखवेल तुम्हाला याच ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी काही जास्त शूट नाही केला, मी त्या सकाळी पण कंटिन्यू करेल हा. आणि सकाळचा जो आपला आपण जिथं बाहेर चाललो आहे ना तो सेपरेट असतो. म्हणजे दुपारी आल्यावर आज ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करायला भेटेल. म्हणजे मला आणि हल्ली 2-3 दिवस झाले ना ब्लॉग शूट करायचा मनच नाही करत. दाखवतो तुम्हाला यावरती टेरेसवर. जास्त न वाटतं थोड्याशाच ठेवल्या. पावसाळा आलं ना या गोष्टी चालू होत्या. रानभाज्या, काचऱ्या, मुठ्ठे, चिवणी, वलगन, गुऱ्याची मोऱ्या या सगळ्यात पावसाळा आल्यावर चालू होतं. ते फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असतं. आता पोचले टेरेसवर, दाखवतो तुम्हाला. अशा ठेवल्यात मस्तपैकी. एवढे आहे ना झाल्या, वाफ पण मारतं. हा शपथ डेंजर गरम आहे. अजून त्याला रंग नाही आला, नाही तर चॉकलेट होते. आता मम्मी करते पाणी चेंज. हॅलो, हा पाणी काढून पुन्हा नवीन पाणी टाकणार. मग ते आय थिंक रात्रभर ठेवावे लागतील. मग ते सकाळी वाटतं शिजून होते. पूर्ण रात्र लागतं ना मम्मी याला, पूर्ण रात्र जाईल या गोष्टीसाठी.
मग सकाळी आपण खाऊ ना तेव्हा दाखवेनच मी तुम्हाला. तर मम्मी नवीन पाणी टाकेल. नवीन पाणी टाकलं ना ते सकाळपर्यंत शिजवत ठेवायचं. बघा नवीन पाणी टाकायला सुरुवात केली मम्मीनं. आता पाणी टाकलं आहे मग झाकण देतील. आय थिंक मीठ वगैरे टाकलं असेल पहिलंच. झाकण देऊ आणि मग तुम्हाला दाखवेन सकाळी कसं झालं ते आणि खाऊन सुद्धा दाखवेन. चला आता निघते खाली. परत एकाच दुसरं राऊंड मारतो. जास्त काही चालू नाही तोपर्यंत लगेच मम्मीने आवाज दिला. त्यासाठी घराजवळच खालीच चालत होतो. कचऱ्याला खालून वरतून म्हणजे असे फिरवून घेईल. म्हणजे कालच्या वरती येतील वरच्या खाली जातील. जे शिजले वगैरे असतील थोड्याफार त्या फक्त पाण्यामध्येच उकळलं होतात. अजून त्याच्यामध्ये खूप सारे काय काय टाकतात पण ते माझ्या लक्षात नाही आता सध्या. मम्मीला मी उद्या विचारेन तेव्हा तुम्हाला सांगेल काय काय टाकतात. काही जण राखाडीसुद्धा टाकतात. अजून दुसरं काहीतरी असतं. मस्त गारगार वारा सुटले. पाऊस तर नाही आला पण इंडिया मात्र जिंकली 24 रनांनी. मला डाऊट होता हार्दिक पांड्यावर. लास्ट ओव्हर द्यायला होती. पहिलं 2 धावा दिल्यानंतर 3 बॉल डॉट केले आणि लास्टच्या बॉलला 1 धाव दिली. नशीब चांगली ओव्हर काढली. नाहीतर धावा दिलेच ना. इंडिया हारलीच ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध. चांगली गुड जॉब. चला इंडिया विन झाले. आता जाऊ आपण वरती. ब्लॉग वगैरे लावतो आणि हा ब्लॉग एंड नाही करत. सकाळी एंड करेन. जास्त शूटच नाही केलं. कंटाळा सुद्धा आले. तुम्हाला बोललोच होतं ना. हे बघा अशा काचऱ्या तयार झाल्यात. आता या काचऱ्या घेऊन चाललाय सुवानीचा ना. कारण की त्यांच्या घरी नाही बनवल्या आमच्या घरी बनवल्या. काहीच मम्मी गेले वरतून काचऱ्या आणायला खाली. आपल्याला खाली नाना सणा म्हणजे सुवानी सणा द्यायच्या. दाखवतो मला या सणा काचऱ्या देऊन झाल्या. आता वरती आलोय आणि काचऱ्या बघितल्या तुम्ही कशा. आता एखाद दुसरे आहे मम्मीने ठेवले. मी खाऊन घेतो. दाखवतो मला खाताना आणि मग टेस्ट कशी लागते ते सांगतो. तुम्ही बनवलंय का मला कमेंट करून सांगा. नसतील बनवले तर मार्केटमध्ये किंवा अशा भाजीवाले येतात त्यांच्याकडे विकायला असतात. काहीतरी 50 रुपये किलो हिशोबाने असतं. 20 रुपये 40 रुपये जे का असणार ते हिशोबाने घ्या. मस्त बनवा आणि मला सांगा कशा लागतात ते. तर 2 घेतल्यात खायला. 2 घेतल्या मस्तपैकी. तर खातो. पहिला त्याच्या साईडला हे असतं ना तो काढून घेतो आणि मग खातो आणि दाखवतो. ते चोकळून झाल्या आणि तुम्हाला दाखवतो खाऊन. मस्त लागतात. जर काही काहींना कसं माहिती आहे कडूसुद्धा होतात. कधी कधी मीठसुद्धा कमी जास्त होतं. आपल्या चवीनुसारच मीठ टाका म्हणजे तुम्हाला ते टेस्टी लागतील. चला पटापट खाऊन घेतो. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.